पाण्यातनं बोटीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. प्रयत्न नाही, काम चालू केलेलं आहे. एनडीआरएफच्या पण आपण बऱ्याचशा टीमला तिथं अलर्ट केलेलं आहे. त्या पण बोटी तिथं पोहोचलेल्या आहेत. आता मला आपल्या मार्फत महाराष्ट्राला सांगायचंय की आता मुंबईमध्ये कुर्ला घाटकोपरला 2 आपण एनडीआरएफच्या टीम ठेवलेल्या आहेत. ठाण्याला 1 ठेवली, पालघर 1, रायगड 1, रत्नागिरी 2, कोल्हापूर 1, सांगली 1, सातारा 1, सिंधुदुर्ग 1. मुंबईमध्ये स्टँडअलोन 3 टीम आहेत, पुण्यामध्ये 3 आहेत, नागपूरला 1 आहे. अशा 18 स्टँडअलोन आणि तिथं ऍक्च्युली ह्या टीम आपण ठेवलेल्या आहेत. तसंच एसडीआरएफच्या आपण ज्या टीम ठेवल्यात, गडचिरोलीला 1, नांदेडला 1 आणि भंडाऱ्याला 1 आणि नागपूरला 1 आणि धुळ्याला 2 अशा 6 टीम ह्या एसडीआरएफच्या त्या भागामध्ये आपण ठेवलेल्या आहेत. हे सगळं होत असताना झालं काय, रेड अलर्ट कालच सांगण्यात आलेलं होतं. आज आम्ही पुणे पिंपरी चिंचवडच्या शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत. जिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे त्या भोर, वेल्हा, मुळशी त्या भागातल्या पण शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत. आपल्या इथली धरणं वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही धरणं साधारण कमी भरलेली होती आणि त्याच्यामुळं पाण्याची गरज होती. साधारण निम्मा काळच पुण्याला पाणी पुरेल अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु आपल्या इथलं 3.25 टीएमसीचंच धरण खडकवासल्याचं आहे. खडकवासल्याला वरच्या भागामध्ये पाऊस या सगळ्या धरणाच्या एरियात 8 इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस पडला गेला. आपल्या पुण्यामध्ये जवळपास 5 इंचापर्यंत पाऊस पडला गेला. 114 आहे म्हणजे 5 इंचाला थोडं कमी, पण अंदाजे 5 इंचाच्या पर्यंत पाऊस पडला गेला. त्याच्यामुळं फ्री कॅचमेंट एरिया आणि कॅचमेंट एरिया या दोन्ही भागामध्ये पाऊस पडलेला मुळे खडकवासला धरण तर लगेचच भरतं. धरण आहे 1.25 टीएमसीचं, पाणी वरनं आलं जवळपास 3-3.5 टीएमसी. तेवढं पाणी आल्यामुळं आपल्याला दरवाजे उघडावे लागले आणि जवळपास 45,000च्या पेक्षा जास्तीचा फ्लो आपण खडकवासल्याचा सोडलेला आहे. परंतु 45,000चा फ्लो सोडत असताना आम्ही एक गोष्ट कटाक्षाने केली की पहाटे सोडायचा निर्णय घेतला. रात्री सोडलं असलं तर मोठ्या प्रमाणावर झोपेत असतानाच लोकांचे जिथं सखल भाग आपण त्याला म्हणतो त्या भागामध्ये पाणी शिरलं असतं, लोकांना खूप त्याचा त्रास झाला असता. त्याच्यामुळे पहाटे सोडल्यानंतर अजून आत्ताच्या घडीला पाणी बनगार्डनला पोहोचलंय, परंतु ह्याला पोहोचलेलं नाही, दौंडला पोहोचलेलं नाही. त्याला अजून काही तास लागणार आहे आणि मग नंतर ते उजनीमध्ये जाईल. परंतु बनगार्डनला पण तसं ह्याला दौंडला पण पाणी तसं कमी क्युसेसनीच चाललेलं आहे. आम्ही आता शेखर सिंग म्हणजे पिंपरी चिंचवडच्या आयुक्ताला पण अलर्ट केलेला आहे, कारण पवना धरण देखील आत्ताच्या घडीला साधारण 70% पर्यंत पोहोचलंय. परंतु पवनामध्ये वरच्या भागात 15 इंच पाऊस पडलाय. त्याच्यावर जर ते पाणी आलं तर पवना धरण भरल्यावर पवनेचं पाणी सुटेल आणि पुण्यामधनं जवळनं पाणी पास होत असताना इकडं मुळशीचं पण ओव्हरफ्लोचं पाणी तिकडे येऊ शकतं, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरचं पण पाणी येऊ शकतं आणि आपल्या हे ज्या धरणं आहेत तुमच्या मावळ तालुक्यातली जी टाटाची धरणं आहेत आणि आपली जी धरणं पवना आहे त्याचंही पाणी येतं. अशा पद्धतीनं तिथं झालेलं आहे. आपला जो ताम्हाणी घाट आहे त्या घाटामध्ये दरड कोसळली. ते दरड कोसळून जो रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा जो रस्ता आहे तिथं दरड कोसळल्यामुळं 1 जण मृत्युमुखी पडला, 1 जण जखमी झाला. त्यांचं हॉटेल होतं छोटंसं, त्याच्यावरती दरड कोसळली गेली. आता काही मनुष्यहानी पण झालेली आहे, तिथे एक झाली. लवासामध्ये दरड कोसळली, ती एका घरावर कोसळली, बंगल्यावर. परंतु आत्ताची प्राथमिक माहिती अशी आहे की तिथं कुणी नव्हतं, तरी देखील आम्ही एक टीम तिथं पाठवलेली आहे. ती पोहोचल्यावर तिथली सगळी परिस्थिती, वस्तुस्थिती कळेल. दुर्दैवाने मात्र एक गोष्ट घडली. पहाटे 3च्या सुमारास ज्यावेळेस आम्ही नदीला पाणी सोडणार असं साधारण वातावरण, सततच पाऊस पडत होता, त्यावेळेस नदी पात्रामध्ये अनधिकृतपणे भुर्जी, अंडा भुर्जी वगैरे असं विकण्याच्या करता गाडे उभे असतात, स्टॉल उभे असतात आणि त्या स्टॉलमध्ये सकाळी पहाटे काही जण गेली. अभिषेक घाणेकर वय 25, पुलाच्या वाडी डेक्कनमध्ये. आकाश विनायक माने वय 21, राहणार पुलाची वाडी डेक्कन.
शिवाजी बहादूर परिहार वय 18 तो नेपाळी कामगार होता. हे तिथं त्यांचं काही सामान घ्यायला गेले आणि दुर्दैवाने त्यांना तिथं शॉक बसला. मी चीफ इंजिनियर राजेंद्र पवारशी बोललो. तो म्हणाला, दादा पाऊस जास्त सुरू झाला की आम्ही नदीकाठचे बहुतेक लाईट कनेक्शन बंद केलेले होते, परंतु स्ट्रीट लाईटचं लाईट कनेक्शन चालू होतं. यदा कदाचित अनधिकृतपणे तिथं वीज कनेक्शन घेतल्यामुळं त्याचा तो शॉक बसण्याची शक्यता आहे. परंतु आता घटनाच दुर्दैवी आहे. ते कशामुळे घडलं, काय घडलं, तिथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाठवलेलं आहे. त्याच्या सगळ्याची इत्थंभूत माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. परंतु हे 3 लोक निष्पाप तरुण हे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आपण शॉक लागल्याने दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनी उपचार पण केले, परंतु पहाटे 5 वाजता त्यांना मयत म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं. अशा प्रकारची तिथं जीवितहानी झाली. आणि मगाशी मी सांगितलं तसं तामाणी घाटातल्या एक झालेलं आहे. सातारा पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नियंत्रण कक्षाकडनं काल साधारण 11:15 आम्ही अलर्ट केलेलं होतं नागरिकांना वगैरे. तशा प्रकारे सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि आज तर सुट्टीच जाहीर केलेली आहे. तसंच साधारण अलमट्टी धरणात, म्हणजे ही गोष्ट फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या सगळ्याच पट्ट्यात, रायगड अशा सगळ्याच पट्ट्यात धो पाऊस पडत असल्यामुळं कोल्हापूरची पण बरीचशी धरणं आता भरलेली आहेत. त्याचंही पाणी पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या वर हे व्हायला लागलेली आहे. इकडं आम्हाला कोयना धरणामध्ये एका वेळेस 6 TMC पेक्षा जास्त पाणी आलं. त्याच्यामुळे आता कोयना 75% भरलेलं आहे. कोयनामध्ये देखील आता आम्हाला 10-11 हजार क्युसेसने पाणी सोडावं लागतंय. त्याचबरोबर वारणामधनं पाणी सोडावं लागतंय. आलमट्टीनं आता 2.5 लाख क्युसेस पाणी सोडलेलं आहे. आम्ही त्यांना संपर्क साधून सूचना केलेली की तुम्ही 3 लाख क्युसेसनी पाणी सोडा. 3 लाख क्युसेसने पाणी सोडलं तर मग वरच्या भागातला पाण्याचा जो फुगवटा होतो तो कमी होण्याच्या करता मदत होईल, ज्याचा फटका आपल्या सांगली जिल्ह्याला बसतो, सांगली शहराला बसतो आणि तिकडच्या बाजूला कोल्हापूरच्या काही भागाला बसतो. अशा पद्धतीने, कारण पुढं हे निघणारं पाणी सगळं आलमट्टीमध्ये आणलं गेलं तर त्याचा फुगवटा पुन्हा आपल्याकडे येतो आणि इकडनं सोडलेलं पाणी किंवा नदीचं वाहत असणारं पाणी पुढे जातच नाही आणि मग पाण्याचं पातळी वाढत जाते. म्हणून त्यांनाही 3 लाख क्युसेसने पाणी सोडायला सांगितलेलं आहे. आणि त्यांना वरनं, म्हणजे त्यांना ही पण खात्री दिली की तुम्ही जरी पाणी सोडलं तर वरनं पाऊस एवढा पडलेला आहे की ते येणारं सगळं पाण्याने पण नंतर तुमची धरण फुल भरेल, त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याची कुठली काही अडचण येणार नाही. अशा पद्धतीनं आपण त्यांना पण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मी सहज तुम्हाला माहिती करता सांगतो, जुन्नरला 8 इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस पडला, शिवाजीनगरला 4 इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस पडलाय, लवासाला 13 इंच पाऊस पडलाय, दापोडीला 4 इंच पाऊस, हडपसर 4 इंच, लोणावळ्याला 4-12 इंच पाऊस पडलाय, हवेलीला 3 इंच पाऊस आहे. मी MM मध्ये सांगण्याच्या ऐवजी इंच मध्ये सांगतोय. नारायणगावला 3 इंच पाऊस आहे, राजगुरुनगरला 3 इंच पाऊस आहे, तलेगावला 6 इंच पाऊस आहे, चिंचवडला 6 इंच पाऊस आहे, लवळ्याला 6 इंचापेक्षा जास्त 6.5 इंच पाऊस आहे, मगरपट्ट्यामध्ये 30 पाऊस पडलाय. आंबेगाव म्हणून पुण्याच्या जवळ आहे, तुम्हाला माहिती असेल, तिथं जवळपास थोडा कमी 7 इंच पाऊस पडलेला आहे. एनडीएला 6 इंच पाऊस पडलेला आहे, वडगाव शेरीला 5 इंच पाऊस पडलेला आहे, खेडला थोडा कमी 4 इंच पाऊस पडलेला आहे. शासकमांचं पण आता ह्या धरणातलं जिथं कॅनॉल आहेत, खडकवासला कॅनॉल पूर्ण फुल सोडायला सांगितलंय. निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा, तिथं असणाऱ्या आपल्या ज्या लिफ्ट आहेत, जनाई, सिरसाई, पुरंदर, उरमोडी, जिहे, काटापूर, टेंभू, ताकारी, म्हैसाळ, ह्या सगळ्या उपसा सिंचन योजना ताबडतोब चालू करा आणि वरच्या भागातले तलाव हे भरून घ्या. अशा पद्धतीच्या सूचना ह्या पण दिलेल्या आहेत जलसंपदा विभागाला आणि त्यांनी तशा पद्धतीनं कारवाई करायचं ठरवलंय.
म्हणजे सुरू केलेली आहे. मेजर जनरल अनुराज वीज हे पुणे सब एरियाचे मिलिटरीचे प्रमुख आहेत. त्यांच्याशी पण संपर्क साधला. ते म्हणले तुम्ही आम्हाला जिथं कुठं आमची गरज लागेल ते सांगा, आम्ही ताबडतोब टीम पाठवण्याचं काम करू, बोटी पाठवण्याचं काम करू आणि त्यांच्यातनं काही टीम आपण पुण्याच्या करता घेतलेल्या आहेत. बाकी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासून देऊ नका. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, रायगड, ठाणे ह्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना जिथं जिथं रेड अलर्ट आहे किंवा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तिथल्या लोकांना जिथं पाणी आहे तिथनं बाहेर काढताना त्यांचं आता सगळंच ओलं झालेलं आहे, त्यांना जेवायला खावायला काहीच नाही, तर त्यांना चहा, पाणी, नाश्ता, जेवण, जे काही कपडे, निवारा ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता सूचना दिलेल्या आहेत. मी सतत मुख्यमंत्र्यांशी पण संपर्कात आहे. नियंत्रण कक्षात आल्या मुख्यमंत्र्यांचा पण मला फोन आलेला होता. ते पण आढावा घेत आहेत, आम्ही पण आढावा घेतोय, देवेंद्रजी पण आढावा घेत आहेत आणि ज्या ज्या गोष्टी लागत आहेत त्या त्या तातडीने तिथं कशा देता येतील. यामध्ये निसर्गाच कोपला, आपल्या ग्रामीण भागात म्हणायचं निसर्ग कोपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळं एकदम तो हाहाकार उडाला. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. पुणे, पिंपरी चिंचवड तसंच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील नागरिकांनी पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. आपत्कालीन परिस्थिती प्रशासकीय यंत्रणेशी सतत आम्ही संपर्क ठेवून आहे. प्रशासनाने हलवलेल्या लोकांना सर्व प्रकारची सोय करावी अशा पद्धतीनं सूचना पण दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठली सूचना देणं राहिलंय असं मला वाटत नाही. परंतु दरडी मात्र काही ठिकाणी काही पाऊस कंटिन्यू चालू राहिला कारण काही ठिकाणी कोसळतात. त्याच्यामुळं जास्तीत जास्त करून लोकांनी अगदीच फार गरजेचं असेल तरच बाहेर पडावं, नाहीतर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातनं घरातच थांबणं, मुलांनी मुलींनी पण घरातच थांबणं किंवा त्यांचं जे काही राहण्याचं ठिकाण असेल, हॉस्टेल असेल किंवा त्यांच्या रूम्स असतील त्या त्या ठिकाणीच राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये एवढा पाऊस झाला, प्रशासनाला याची पूर्वकल्पना नव्हती, या संदर्भात विरोधक टीका करतात. नाही, हे बघा, ही टीका करण्याची वेळ नाहीच आहे. विरोधकांना दुसरं काही सुचत नाही. मुळातच पुण्यातली धरणं तुम्ही कालचं रेकॉर्ड बघितलं तर 50% आतमध्ये होती. मी आपल्याला आत्ताच सांगितलं की धरणाच्या एरियात 8 इंच पाऊस पडला. 8 इंच एवढा पाऊस सरसकट पडला आणि काही आमच्या पुणे शहरात म्हणजे धरणाच्या बाहेरच्या बाजूला त्या भागामध्ये फ्री कॅचमेंट एरिया जिथं असतो तिथं 5 इंच 6 इंच अशा प्रकारचा पाऊस पडला. मी आता सतत सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतो, हवामान खात्याशी पण बोलतोय. त्यांनी सांगितलं की दादा गेले 4-5 दिवस पाऊस असल्यामुळं जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते. आता जमीन सगळी गेले 2-3 दिवसाच्या पावसामुळे ओली आहे. पुण्यामध्ये बहुतेक ठिकाणी डांबरीकरण आहे, कॉन्क्रिटीकरण आहे, पेवर आहे. त्याच्यामुळं जे पडलेलं पाणी आहे हे ओढ्या नाल्यांच्याकडनं नदीला, नदीकडनं धरणामध्ये अशा पद्धतीनं जात असतं आणि त्यामुळं वरचा पाऊस आता आपलं खडकवासला धरण हे अवघं 2.25 TMCच आहे, परंतु वरच्या भागातच 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळं एकदम 3 TMC पाणी त्याच्यात आलं. आम्ही एक कटाक्षाने बघितलं की रातोरात धरणाचं पाणी सोडायच्या ऐवजी पहाटे धरणाचं पाणी सोडण्याचा प्रयत्न आम्ही केला, जेणेकरून नागरिक थोडेसे उजाडल्यानंतर त्यांना पण ते सोयीचं व्हावं अशा प्रकारची खबरदारी त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. शाळांना तर ताबडतोबच सुट्ट्या जाहीर केल्या. ह्याही गोष्टी झालेल्या आहेत. आता काही भागात सखल भागामध्ये पाणी साठतं. आता सगळीकडेच पाऊस पडल्यामुळं नदीचं पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे त्याच्यात नदीच्या दोन्ही बाजूला पडणारा पावसाचं पाणी, ओढ्या नाल्यांनी येणारं पाणी आणि वरनं धरणं भरत आल्यामुळं धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी, असं सगळंच पाणी तिथं एकत्र आल्यामुळं त्या पाण्याची पातळी वाढली आणि काही सखल भागामध्ये पाणी गेलंय. ही गोष्ट मी नाकारत नाही, परंतु त्याच संदर्भामध्ये आता नियंत्रण कक्षातनंच मी बोलत असल्यामुळं माझ्याकडं साधारण 5 दिवसाचा म्हणजे 24 तारखेचा, 25 तारखेचा, 26 तारखेचा, 27 तारखेचा, 28 तारखेचा
अशा पद्धतीचा अंदाज आहे। त्याच्यात काही ठिकाणी काल तर रेड अलर्ट होता, ऑरेंज अलर्ट होता, येलो अलर्ट होता, ग्रीन होता। आता आज मात्र ऑरेंज अलर्ट आहे। पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, तुमचा रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा अशा पद्धतीनं आहे आणि येलो ठाणे, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग असा आहे। बाकीचा मग येलो आहे ते गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्या संदर्भातलं गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा हे येलोमध्ये आहेत आणि बाकीचे मधले ग्रीनमध्ये आहेत। अशा प्रकारची परिस्थिती ही उद्याच्याला राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। पुढील 5 दिवसाचा अंदाज त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। 27ला पुन्हा शनिवारी पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग ह्याच्यात येलो दाखवलेला आहे, येलो अलर्ट। आणि इकडं पण गडचिरोली, चंद्रपूर, तुमचा भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा हे उद्या पण येलो अलर्ट मध्येच दाखवलेले आहेत। परवा पण हा सगळा भाग येलो अलर्ट मध्येच दाखवलेला आहे आणि रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी हे पण येलो अलर्ट मध्ये दाखवलेले। अशा प्रकारची परिस्थिती आहे। कधी कधी अचानक पाऊस धो कोसळल्यानंतर अशी प्रकारची परिस्थिती निर्माण होते, परंतु पुण्याचे लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पण तिकडून लक्ष ठेवून आहोत, आम्ही पण लक्ष ठेवून आहोत। आता मी तुमच्याशी बोलल्यानंतर इथून तातडीनं पुण्यालाच जाणार आहे। पुण्यामध्ये बघतो आहे निम्मज नगर परिसरात रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं जात आहे। एनडीआरएफच्या टीम पुण्यामध्ये तैनात झालेल्या आहेत। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार एनडीआरएफच्या टीम आता तैनात करण्यात आलेल्या आहेत। या परिसरातून आपले